रिटायरमेंट हे शिस्ती केले. याचं कारण काय आहे की कायदा आणि डॉक्टर लोक काय म्हणतात की याच्याशी शारीरिक क्षमता आहे, 60च्या नंतर याला कमी दिसतं, त्याच्यात प्रतिकारक शक्ती कमी होऊन जाते, हा कामाचा राहत नाही, याची बुद्धी या ठिकाणी जास्त लक्षात राहते, म्हणून त्याला रिटायर करतात. बरोबर आहे की नाही सर? रिटायर करून टाकतात त्याला आता तुम्ही कामाचे नाही, तुम्ही कलेक्टर असला तर तुम्ही कामाच्या घरी बसा. बरोबर आहे. मग असं समजूया एक आपलं संसाराचं किंवा आपल्या स्वतःचा जर विचार करायचा झाला तर आपण 40 वर्ष आपण आहे समजा असं पकडूया, 2-3 वर्ष गेले समजा. तर मग मला सांगा 40 वर्ष आज जर आपलं वय रिटायरमेंट एज पण किती वर्ष बाकी आहे आपल्याकडे? 20 वर्ष बाकी आहे. गणित बघा, 20 वर्ष बाकी आहे डॉक्टर साहेब. तर 20 वर्ष तुमच्याकडे बाकी आहे, 20 वर्ष माझ्याकडे बाकी आहे, 20 वर्ष यांच्याकडे बाकी आहे, 20 वर्ष तुमच्याकडे बाकी आहे. मग आता आपल्याकडे ह्या जन्मामध्ये कामातून रिटायरमेंट होण्यासाठी 20 वर्ष आपल्याकडे शिल्लक आहे. बरोबर आहे. आणि आपल्यावर जिम्मेदारी तुमच्याकडे तुमच्या फॅमिलीची किती जिम्मेदारी आहे तुम्हाला माहिती आहे, तुमच्या फॅमिलीचे काय काय ड्रीम्स बाकी आहे तुम्हाला माहिती आहे, नीड्स काय ते तुम्हाला माहिती आहे. मग आता उर्वरित 20 वर्ष आपल्याकडे रिटायरमेंटसाठी बाकी आहे. तर या 20 वर्षामध्ये 10 वर्ष तुमचे झोपेत जाणार आहे, माझे पण झोपेत जाणार आहे. रात्री मी काम करत नाही, तुम्ही काम करत नाही, म्हणजे 60 वर्ष तर 10 वर्ष झोपेत जर गेले तर 10 वर्ष मायनस झाले 20 वर्ष. किती वर्ष शिल्लक राहिले? 10. मग आता ह्या 10 वर्षामध्ये काय झालं, झोपेतून उठल्यानंतर आपण पहिले 1-2 तास घरामध्ये असतो फ्रेश होण्यासाठी, 2 तास तिथं जातात, 2 वर्ष तिथे गेले, उरले किती? 8. त्याच्यानंतर सुट्टीचे दिवस असतो, त्याच्यानंतर या ठिकाणी फेस्टिवल असतात, 365 सण असतात. त्याच्यानंतर जर बघितलं आपण की आज जर बघितलं मंदिराला जावं लागते, नागसावराला जावं लागते, बड्डेला जावं लागते, लग्नाला जावं लागते, मित्राला जावं लागते, नातेवाईकाला जावं लागते, याच्यात 3 वर्ष जातात. म्हणजे 8 मधून 3 वर्ष गेले, किती उरले? मग तुमच्याकडे तुमच्या फॅमिलीच्या करिअरसाठी तुमच्याकडे माझ्याकडे ह्या जीवनामध्ये परमेश्वरानं मनुष्याला जाती जन्म दिला, ह्या जीवनामध्ये कामासाठी किती वर्ष बाकी आहे? मग असं काय ताकद आहे तुमच्याकडं की 5 वर्षामध्ये तुम्ही तुमच्या मुलांचं शिक्षण चांगलं करणार आहे, तुमच्या मुलांचं करिअर चांगलं करणार आहे, तुमच्या मुलांसाठी स्वतःचं अस्तित्व निर्माण करणार आहे, तुमच्या मुलासाठी रोजगार निर्माण करणार आहे, तुमच्या मुलासाठी नॉमिनी फॅसिलिटीसाठी या ठिकाणी काहीतरी घेऊन तुम्ही जाणार आहे. असं काय या ठिकाणी मार्ग आपल्याकडे आहे? नुसतं या ठिकाणी दिनचर्या आणि जेवण करणं. आपल्याला बऱ्याचशा लोकांमध्ये जर 5 वर्षामध्ये या ठिकाणी आपल्याकडे जर मार्ग नसेल तर 101% मी तुम्हाला गॅरंटी देतो की माझं जीवन 3 वर्षामध्ये बॅकग्राऊंड झिरो, किरायच्या घराला माणूस, एज्युकेशन झिरो, मार्केट नॉलेज झिरो, मोबाईल नव्हता, मोटरसायकल नव्हती, अशा बॅकग्राऊंडमधून जर माझं 3 वर्षात लाईफ बदलत असेल तर रिसोर्स करून पार्ट टाइम व्यवसाय करून तुमचं 3 वर्षामध्ये मी गॅरंटी सांगतो माझ्यापेक्षा 10 पटीनं तुमची अचिव्हमेंट होऊ शकते. पण ते तुम्ही माइंड सेट केला की मला काहीतरी अचिव्हमेंट करायची फॅमिलीसाठी तरच ते होणार आहे.